नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर आपल्या अभ्यासामध्ये उपयुक्त अशा माहिती सुद्धा आपण शेअर करीत असतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण इथून पुढे आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओज सुद्धा शेअर करणार आहोत, जे आपण ऑलरेडी सुद्धा शेअर केलेले आहेत। परंतु यानंतर आपण काही संभाव्य प्रश्न, तुम्हाला उपयुक्त अशा काही टिप्स, त्याचबरोबर इतरही स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स हे शेअर करणार असल्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवलं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन वेळच्या वेळी प्राप्त होईल आणि नोटिफिकेशन प्राप्त झाल्यानंतरच तुम्ही या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर देऊ शकाल। त्याचबरोबर तुमच्या अभ्यासातील अडचणी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, त्या सॉल्व्ह करण्याचा आपण नक्की प्रयत्नही करणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागा आणि आपल्या अभ्यासातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा अडथळ्यांची शर्यत ही पार पाडायची आहे आणि आपल्याला यशाचं शिखर हे लवकरात लवकर गाठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला हवी असलेली शासकीय नोकरी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील सर्व ध्येय धोरणे आपल्याला साध्य करण्याकरिता अत्यंत आवश्यक बाब म्हणजे आपल्याला अभ्यास हा सातत्याने करायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, एक दुसरी एग्जामच पास होऊन आपल्याला इथेच थांबायचं नाहीये, तर आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा जास्तीत जास्त एग्जाम्स क्रॅक करायच्यात आणि सगळ्या एग्जाम्सच्या द्वारे आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी ॲप्लिकेबल ठरायचं आहे आणि नंतर आपण ठरवायचं की आपल्याला नेमकं जायचंय कुठे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण सुरुवात घेऊया। पहिला प्रश्नाचा जो संच आहे, आज आपण या भागामध्ये तुम्हाला प्रश्न देणार आहोत डायरेक्टली, आणि ही प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नांचं उत्तर म्हणजे प्रश्नाचा क्रमांक आणि त्याचं आन्सरचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक हे तुम्हाला टाईप करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अभ्यासामध्ये मदत होईल। यानंतर आपण या संबंधीचा दुसरा भाग काढूयात, ज्यामध्ये तुम्हाला आदिवासी विकास विभाग प्रश्न भाग 1 संभाव्य प्रश्नांची उत्तरे असा तो भाग राहील आणि या प्रश्नांची उत्तरे आपण लवकरात लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न करूयात। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त जणांनी या भागाचा प्रश्नांची उत्तरे द्या, जेणेकरून आपल्याला तो पुढचा भाग कंटिन्यू करण्यासाठीचा प्रोत्साहन मिळेल। आणि तुमचा जर रिस्पॉन्स कमी असेल तर आपण या संबंधीचे पुढचे व्हिडिओज हे टाकणार नाही आहोत। त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, तुमचा जर रिस्पॉन्स असेल तरच आपण ही सिरीज ही कंटिन्यू करणार आहोत, नाहीतर आपण डायरेक्टली दुसऱ्या एग्जाम्सकडे वळणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न घेऊया। पहिला प्रश्न आहे, मांडिया गोंड बाबत अयोग्य विधान ओळखा म्हटलेलं आहे आणि मांडिया गोंड बाबतचा अयोग्य विधान तुम्हाला ओळखून त्याचा ऑप्शन हा पर्यायामध्ये निवडायचा आहे। तर याचे ऑप्शन्स आहेत, ते लोक जातीभेद मानत नाहीत, बी ऑप्शन एकत्र कुटुंब पद्धती आढळते, सी ऑप्शन पुजारास भूमिका असे म्हणतात, अँड डी ऑप्शन विवाह दिवशी मंडाशिवाय विवाह लावतात। त्यानंतर पुढचा प्रश्न, कोंडी ही बोली भाषा कोणती जमात बोलते? ऑप्शन ए संथाल, बी कातकरी, सी खोंड, डी हलबा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, राजस्थान राज्यात एकूण आदिवासींच्या तुलनेत मीना जमातीचे प्रमाण किती आहे? ऑप्शन ए 50%, ऑप्शन बी 40%, ऑप्शन सी 70%, ऑप्शन डी 30%। प्रश्न क्रमांक 4, संथाल जमातीतील लोक विवाहासाठी कोणता शब्द वापरतात? ऑप्शन ए विवाह, ऑप्शन बी लग्न, ऑप्शन सी शादी, ऑप्शन डी बापला। त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या, भारतीय राज्यघटनेचा कलम डॅश डॅश अंतर्गत अधिसूचित केलेल्या अनुसूचित जमातींची संख्या 700 पेक्षा अधिक आहे। ऑप्शन ए 346, ऑप्शन बी 380, ऑप्शन सी 379, ऑप्शन डी 342। प्रश्न क्रमांक 6, सद्यस्थितीत कोणता जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? ऑप्शन ए नंदुरबार, ऑप्शन बी धुळे, ऑप्शन सी अमरावती, ऑप्शन डी ठाणे। प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅशची वस्ती प्रामुख्याने महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात व मध्य प्रदेशमधील बस्तर जिल्ह्यातील अबुजमाड विभागात आढळते। ऑप्शन ए मांडिया गोड, ऑप्शन बी कोकणी, ऑप्शन सी कातकरी, ऑप्शन डी भिल्ल। प्रश्न क्रमांक 8, मुंडा जमातीत गावातील पंचायतीच्या प्रमुखास काय म्हणतात? चौधरी, ठाकूर, पहाण की महाजन? प्रश्न क्रमांक 9, मुंडा जमातीत सुगीच्या पश्चात संपूर्ण गावातील लोक सामील होऊन साजरा केला जाणारा सण कोणता? ऑप्शन ए क्रमपूजा, ऑप्शन बी गरमधरम, ऑप्शन सी हलचार, ऑप्शन डी बाहा सरहुल।
प्रश्न क्रमांक 10, धोडिया लोक कोणती भाषा बोलतात? ऑप्शन ए संथाळी, ऑप्शन बी धुडिया, ऑप्शन सी भिल्ली अँड ऑप्शन डी गोंडी. प्रश्न क्रमांक 11, डॅश डॅश ही एक अशी भाषा आहे जो अद्वितीय शब्दांचे मिश्रण तसेच गुजराती व मराठी भाषेतील काही शब्द आहेत. ऑप्शन ए धुडिया, ऑप्शन बी भिल्ली, ऑप्शन सी संथाळी, ऑप्शन डी मेथाली. प्रश्न क्रमांक 12, डॅश डॅश ही जमाती ठाणे जिल्ह्यात आढळते आणि गुजराती बोलतात. ऑप्शन ए संथाळ, ऑप्शन बी कातकरी, ऑप्शन सी दुबला, ऑप्शन डी कोकणा. प्रश्न क्रमांक 13, खोंड जमातीत खालीलपैकी कोण शेतमजूर म्हणून काम करतात? ऑप्शन ए डोंगरिया, ऑप्शन बी कुटिया खोंड, ऑप्शन सी पर्याय 1 व 2, ऑप्शन डी यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 14, खोंड जमातीतील गाव प्रमुखाला काय म्हणत असे? ऑप्शन ए ठाकूर, ऑप्शन बी नाईक, ऑप्शन सी गोंतिया, ऑप्शन डी ग्रामण. प्रश्न क्रमांक 15, सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान खोंड लोक कोणता सण साजरा करतात? ऑप्शन ए दिवाळी, ऑप्शन बी होळी, ऑप्शन सी नवानंद, ऑप्शन डी समरण. खालीलपैकी प्रत्येक प्रश्नांचा सहसंबंधाचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे व प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे पर्यायी उत्तरामधून निवड करायचा आहे. आणि असे प्रश्न तुम्हाला 16 प्रश्नापासून ते 20व्या प्रश्न क्रमांकापर्यंत दिलेले आहेत. आणि या सर्व प्रश्नांचा सहसंबंध शोधून तुम्हाला योग्य उत्तराचा पर्याय निवडायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर हे द्यायचंच आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 रिझन, त्याचं पुढे तुम्हाला दिलेलं आहे REASON SFBTPO, तर THICK क्वेश्चन मार्क आणि ऑप्शनचा पर्याय हे तुम्हाला दिलेले आहेत. ते तुम्ही वाचून घेऊन त्यामधील योग्य पर्यायाची निवड ही करायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 यामध्ये BEGK ADFJ तर ASVY क्वेश्चन मार्क, ऑप्शन ए ROUX, ऑप्शन बी ZRUX, ऑप्शन सी LQUT, ऑप्शन डी LOQT. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 18 KEAC CAEK तर XGAC आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तुम्हाला योग्य पर्यायाची निवड करायची आहे. ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, त्याच ऑप्शनमधून तुम्हाला योग्य ऑप्शनचा निवड हे करायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 14-9 तर 22 प्रश्नचिन्ह, ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 13, ऑप्शन सी 31, ऑप्शन डी 15. प्रश्न क्रमांक 20 123 132 तर 234 प्रश्नचिन्ह, ऑप्शन ए 243, ऑप्शन बी 242, ऑप्शन सी 324, ऑप्शन डी 432. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या प्रश्नांचा पुढील भाग म्हणजेच आदिवासी विकास विभाग प्रश्न भाग 1 संभाव्य प्रश्नांची उत्तरे असं आपण प्रकाशित करूया लवकरात लवकर. जसं तुम्ही लवकरात लवकर कमेंट्समध्ये आन्सर्स देताल, जितके जास्त कमेंटमध्ये आन्सर असतील त्या अनुषंगाने तितक्या लवकर आपण पुढील भाग घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रिस्पॉन्स जर या भागासंबंधीचा कमी असेल तर अर्थातच आपण दुसऱ्या एक्झामचे क्वेश्चनची सिरीज आपण चालू करूयात. त्यामुळे गरजेचं आहे की तुम्हाला जर याचा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त जणांना रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे, कारण त्यानंतरच आपण त्याकरिता वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला असलेल्या अडचणी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या संबंधीचे बरेचसे व्हिडिओज आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत आणि तुम्हाला ते पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओज अँड प्लेलिस्टच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. या ऑप्शनमध्ये तुम्हाला विविध आपण जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज शेअर करीत असतो ते एकत्रितरित्या मिळतील. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करण्याकरिता एकत्रितरित्या मदत व्हावी या अनुषंगाने आपण येथे प्लेलिस्टची निर्मिती केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांनी आपण अजूनही जे लॉन्च केलेले PDF बाय केलेले नाही आहेत त्यांनी आपल्या अभ्यासाला मदत करण्यासाठी ही PDF ची माहितीची असलेली लिस्ट तुम्हाला इथे मिळून जाईल. आदिवासी विकास विभागाअंतर्गत आपण बरेचसे PDF ऑलरेडी लॉन्च केलेले आहेत. त्याची माहिती तुम्ही या प्लेलिस्ट मधून बघू शकता. कोणती माहिती आपण त्या PDF मध्ये सांगितलेली आहे त्या अनुषंगाने आणि तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही बाय करू शकता.
जेणेकरून तुम्हाला एकत्रितरित्या नोट्स स्वरूपात अभ्यास करता येईल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण आदिवासी विकास विभाग अंतर्गत कल व बुद्धिमापन करिता आवश्यक अशा व्हिडिओंची निर्मिती सुद्धा ऑलरेडी केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही प्लेलिस्ट मधून पाहू शकता। इथे तुम्हाला मी स्क्रीनवर त्याकरिताच दाखवत आहे। त्याचबरोबर आदिवासी जमातींचा अभ्यासासंदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुद्धा आपण ऑलरेडी शेअर केलेले आहेत आणि तुम्ही अभ्यासाचे नियोजन कसे कराल यासंबंधीचा व्हिडिओ सुद्धा ऑलरेडी शेअर केलेला आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता या संबंधीच्या अभ्यासाला तयारीला लागा तुम्ही आणि त्या अनुषंगाने असलेली महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव करणे आणि त्यांची वारंवार प्रिपरेशन करणं हे तितकंच गरजेचं आहे। त्याचबरोबर आदिवासी विकास विभागा अंतर्गत येणारे महत्त्वपूर्ण सर्व मुद्द्यांचा समावेश असलेली सुद्धा प्लेलिस्ट तुम्हाला आदिवासी विभाग पदभरती 2019 या प्लेलिस्ट मध्ये सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे एकत्रितरित्या मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला बरेचसे टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा सांगितलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टींचं शेअर सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यासाला लागा आणि त्यामधील महत्त्वपूर्ण व्हिडिओचा आधार घेऊन या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळच्या वेळी प्राप्त होऊन जातील। धन्यवाद।